तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आज आपण एक पुढचं लेक्चर सुरुवात करणार आहेत आणि गेल्या लेक्चरचा जसं की लेक्चर झाल्यानंतर रिकॅप घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपण तो रिकॅप म्हणून हे जे कन्सेप्ट आहेत ते पुन्हा एकदा पाहणार आहोत. बघा, लास्टच्या लेक्चरमध्ये आपल्यासोबत काय झालं की लास्टच्या लेक्चरमध्ये आपण पाहिले की ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय आणि ट्रान्सलेशन म्हणजे काय आणि कमीत कमी सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय हे इथपर्यंत आपण सगळ्या गोष्टी आणलेल्या होत्या. ठीक आहे. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय हो, चला रिवाइज करा. चला 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 लवकर लवकर. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? DNA पासून RNA बनणं, त्यालाच आपण ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतो. ते कुणाद्वारे बनला? त्याचा एन्झाईम जो होता तो होता RNA पॉलिमरेज. एक्स्ट्रा माहिती आहे पण ठीक आहे, लक्षात घेण्यासारखी माहिती. ठीक आहे. DNA पासून RNA बनणे त्यालाच आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणलं. आणि आता बघा, RNA बनला, RNA पासून हे पॉलिपेप्टाइड चेन बनणं. पॉलिपेप्टाइड चेन म्हणजे काय हो? अमायनो ऍसिड जे असतात ते अमायनो ऍसिड एकाला एक जोडणे आणि त्याला मोर अमायनो ऍसिड मध्ये पॉलिपेप्टाइड चेन मध्ये कन्वर्ट करणे, त्यालाच म्हणतात ट्रान्सलेशन असे म्हणतात. बघा इकडे काय दिलंय, पहिली प्रोसेस आहे ट्रान्सक्रिप्शन आणि दुसरी प्रोसेस आहे ट्रान्सलेशन. ह्या दोन प्रोसेस एकत्र होणे ह्याला सेंट्रल डॉग्मा असे म्हणतात. बघा, प्रोटीनची चेन ही तयार झाली. या पॉलिपेप्टाइड चेनलाच आपण प्रोटीन चेन असं म्हणतो, बरोबर आहे का? प्रोटीन फॉर्म झाला. अशा प्रकारे आपल्या दोन्ही प्रोसेस झाल्या. इथं बघा, आता इथं कसं टीच्या जागी जेव्हा RNA बनतो तेव्हा टीच्या जागी U इथं आलेलं तुम्हाला दिसेल. ठीक आहे. प्रत्येक चेन मध्ये जेव्हा टीच्या जागी U आलेलं दिसेल तेव्हा समजून घ्यायचं की RNA फॉर्म झालाय. हा एक्स्ट्रा थोडासा नॉलेजचा पार्ट आहे आणि हे इथपर्यंत आपण शिकत आलोय म्हणून आपल्याला हा रिकॅप घेणं गरजेचं आहे. आता हे जे प्रोटीन आहेत म्हणजे हे जे अमायनो ऍसिड आहेत, हे आहे बघा मिथिओनिन म्हणून MET दिलंय, ILE आयसोल्युसिन, हा आहे सेरिन म्हणून SER दिलेलं आहे. म्हणजे त्यांचे छोटे छोटे लेटर दिले, त्यांना मग एका चेन मध्ये जोडल्यानंतर हे पॉलिपेप्टाइडची चेन बनते आणि त्या प्रोटीन पासून आपल्या एक्सप्रेशनचं म्हणजे फंक्शन काय आहे ते डिसाईड होतं. त्यामुळं हे पॉलिपेप्टाइडची चेन RNA पासून बनणं गरजेचं असतं. इथंपर्यंत आपण आलेलं. ठीक आहे. चला आपण जाऊया आता नेक्स्ट पार्टकडे. तर नेक्स्ट पहा की ट्रान्सलेशनची आपल्याला प्रोसेस दिली गेलेली आहे. ठीक आहे. ट्रान्सक्रिप्शन पर्यंत येऊन आपली गाडी थांबली आहे आणि आता ट्रान्सलेशनची आपल्याला प्रोसेस जाणून घ्यायची. ट्रान्सलेशन बघा, आता फ्लो वाईज आपल्याला फ्लो वाईज चार्ट मी घेतलेला आहे. तुमच्या जे आहे ते टेक्स्ट बुकमध्ये खूप टेक्स्ट दिलेला आहे, पण हे जेव्हा तुम्ही एवढं समजून घ्याल तेव्हा तुम्हाला ट्रान्सलेशनची प्रोसेस समजून जाईल. ठीक आहे. ट्रान्सलेशन मध्ये काय होतं, जो mRNA आला, आपण जो ट्रान्सक्रिप्शन मध्ये mRNA फॉर्म झाला तो mRNA आपण उचलला आणि तो mRNA आपण इथे घेतला. ठीक आहे. mRNA घेतला, सिंगल स्टँडर्ड mRNA. ठीक आहे. म्हणजे mRNA जो न्यूक्लियस मधला आहे तो ट्रान्सफर झाला कुठे? सायटोप्लाझम मध्ये. तो गेला सायटोप्लाझम मध्ये, सायटोप्लाझम मधल्या mRNA मध्ये. तो mRNA काय करतो? त्या mRNA मध्ये असतो मेसेज. त्यामुळे आपण इथं काय लिहिले, तो mRNA कंटेन्स मेसेज. कशाच्या फॉर्म मध्ये तो मेसेज आणत असतो? तर तो इन द फॉर्म ऑफ अमिनो ऍसिड, म्हणजे अमिनो ऍसिडच्या फॉर्म मध्ये तो मेसेज आणत असतो. अमिनो ऍसिड कशामध्ये असतो? तो जे आपल्याला प्रोटीन फॉर्म झालेले असतात ट्रान्सलेशन प्रोसेसमध्ये, त्यामध्ये ते अमिनो ऍसिड्स असतात. म्हणजे काय? इच अमिनो ऍसिड 3 न्यूक्लियोटाइड. ठीक आहे. एका अमिनो ऍसिड मध्ये 3 न्यूक्लियोटाइड असतात. बेसिक कन्सेप्ट आठवा लवकर लवकर. चला चला. न्यूक्लियोटाइड म्हणजे काय? ज्याच्यामध्ये काय असतो? एक फॉस्फेट ग्रुप. न्यूक्लियोटाइड मध्ये काय काय असतो? एक असतो फॉस्फेट ग्रुप. काय काय असतं? एक असतो फॉस्फेट ग्रुप, दुसरा असतो शुगर, तिसरा असते नायट्रोजनस बेस. तिसरा काय असतो? नायट्रोजनस बेस. या गोष्टी असतात न्यूक्लियोटाइड मध्ये. इथे काय म्हणलं मग? इच अमिनो ऍसिड 3 न्यूक्लियोटाइड. ठीक आहे. प्रत्येक अमिनो ऍसिड मध्ये 3 न्यूक्लियोटाइड असतात आणि त्याच्यापासून बनतो काय हो? हा प्रोटीन. हा जो दिला गेलेला आहे हा बनतो अमिनो ऍसिड 1, अमिनो ऍसिड 2 आणि अमिनो ऍसिड 3 चा हा बनतो प्रोटीन, जो की मेसेज कंटेन करतो. प्रत्येक जो अमिनो ऍसिड आहे तो 3 न्यूक्लियोटाइड मध्ये असतो. मग तो बनतो कोडॉनच्या फॉर्म मध्ये आणि त्यालाच आपण ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतो. ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय हो? हे बघा, ATG ह्याच्यापासून बनला एक अमिनो ऍसिड.
CAT ह्याच्यापासून बनला दुसरा अमिनो ऍसिड, GCT ह्याच्यापासून बनला तिसरा अमिनो ऍसिड. आपण थोड्या वेळाखालीच ट्रान्सलेशनची प्रोसेस पाहिली, त्यामध्ये पॉलीपेप्टाइड चेन होती बघा, तीच ह्या अमिनो ऍसिड 1 ला जोडते, अमिनो ऍसिड 2 अमिनो ऍसिड 3 ला जोडतो आणि ही बनते पॉलीपेप्टाइडची चेन, म्हणजेच तो बनतो प्रोटीन, जो की आपला मेसेज ट्रान्सफर करतो आणि इन द फॉर्म ऑफ प्रोटीन तो एक्सप्रेस होतो आणि आपल्या बॉडीच्या फंक्शनमध्ये तो कामाला येतो आणि आपल्या बॉडीचं फंक्शन तो निभवतो. ह्यालाच आपण म्हणतो ट्रान्सलेशन प्रोसेस असे. आलं का लक्षात? ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आले. आता आपण पाहूया नेक्स्ट पार्ट. चला नेक्स्ट काय बाबा, नेक्स्ट आहे एक नोट पॉईंट. आणि जो नोट पॉईंट आहे तो आपल्यासाठी एक खूप गर्वाची गोष्ट आहे. का माहिती का? तर जो सायंटिस्ट होता, कोण? हरगोविंद खुराना. हरगोविंद खुराना, तो कोण होता? इंडियन सायंटिस्ट होता. ठीक आहे. त्यानं काय केलं बाबा एवढी गर्वाची गोष्ट असण्यासाठी, आपल्यासाठी म्हणजे आपल्यासाठी जी गर्वाची गोष्ट आहे त्यासाठी त्यानं काय केलं नेमकं? तर जो सायंटिस्ट होता त्याने केली डिस्कवरी ऑफ ट्रिपलेट कोडॉन ऑफ 20 अमिनो ऍसिड. 20 अमिनो ऍसिड म्हणजे 20 अमिनो ऍसिड म्हणजे काय हो? जे आपल्या बॉडीला लागणारे जे अमिनो ऍसिड्स आहेत ते 20 अमिनो ऍसिड आहेत असं आपल्याला आता सांगण्यात येतं. आणि त्या 20 अमिनो ऍसिडचा ट्रिपलेट जो कोडॉन आहे तो कोण दिला गेला? तर तो दिला हरगोविंद खुराना. आणि त्यांच्या या कामामुळे त्यांना काय म्हटलं? नोबेल प्राइज 1968 मध्ये त्यांना नोबेल प्राइज मिळालं. आणि त्यांच्यासोबत जे दोन त्यांचे कलिग्स होते, त्यांचे सोबती होते, त्यांच्यासोबत हे त्यांना नोबेल प्राइज मिळालेलं आहे. नोबेल प्राइज म्हणजे सर्वांना तर माहीतच असेल. जर माहीत नसेल आणि जर माहीत करून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला त्याची माहिती देईन. ठीक आहे. तर नोट पॉईंट हा एक महत्त्वाचा आहे, कारण आपल्यासाठी गर्वाची गोष्ट तर जाणून घेणं गरजेचं आहे, खरं आहे का? नंतर आला एक ट्रान्सलोकेशन नावाचा शब्द. पुस्तकामध्ये ट्रान्सलोकेशन नावाचा शब्द आहे आणि थोडासा कन्सेप्ट आपण त्या सोबत जाणून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तो कन्सेप्ट काय बाबा? तर ट्रान्सलोकेशन जो आहे, ड्युरिंग प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन मूव्हिंग ऑफ mRNA बाय ट्रिपलेट कोडॉन कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. ठीक आहे. आता जो ट्रिपलेट कोडॉन आहे बघा, ह्या दोन गोष्टी घ्या. ठीक आहे. ही एक पेन आणि ही एक पेन. आपला काय हो, प्रोटीन असा फॉर्म होत चाललाय आणि आपला mRNA असा चाललाय. ठीक आहे. दोघांचं एक इकडे चाललाय तर दुसरा इकडे चाललाय. ह्या दोन गोष्टी होत आहेत. ठीक आहे. ह्या दोन गोष्टीमध्ये जेव्हा इथले ट्रिपलेट कोडॉननं त्याला मूव्ह करण्याचं जेव्हा काम होतं त्या प्रोसेसलाच आपण ट्रान्सलोकेशन म्हणतो. ठीक आहे. इथं जो प्रोटीन फॉर्म होत चाललाय तो ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसचा भाग. पण जेव्हा हा प्रोटीन फॉर्म होत चाललाय त्याला 3 ट्रिपलेट कोडॉननं मूव्ह करण्याचं काम जेव्हा होतं त्या प्रोसेसला आपण ट्रान्सलोकेशन असे म्हणतो. ठीक आहे. कन्सेप्ट क्लिअर? ठीक आहे. या प्रोसेसला आपण ट्रान्सलोकेशन असे म्हणतो. ठीक आहे. इथपर्यंत आलो. आपण जाऊया नेक्स्ट पार्टकडे. आपण आलो कोणत्या कोणत्या गोष्टी शिकत आलो. ठीक आहे. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन समजलं, कंप्लीट झालं. ट्रान्सक्रिप्शन समजलं, कंप्लीट झालं. ट्रान्सलोकेशन समजलं, कंप्लीट झालं. ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे तो आहे म्युटेशन. म्युटेशन नावाचा एक छोटासा कन्सेप्ट आहे, तेही समजून घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्या छोट्या छोट्या कन्सेप्ट येत जातात, त्यांना समजून घेणं हे आपलं काम आहे आणि समजून घेत चालणं हे फार 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 गरजेचं आहे. तुम्हाला या पॉईंटची म्हणजे आता महत्त्व आता कळणार नाही, पण जेव्हा जेव्हा तुमचा कन्सेप्ट बिल्ड होत जाईल तेव्हा तुम्हाला कळत जाईल की म्युटेशन ही समजणं का गरजेचं होतं. तर म्युटेशन म्हणजे काय, कन्सेप्टचा पार्ट काय बाबा? हा जो कन्सेप्ट आहे, जीन्स जे आहेत ते ट्रान्सफर होतात पॅरेंट्स पासून ऑफस्प्रिंग पर्यंत. ठीक आहे. आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पाहिलेलं होतं की जीन्स काय आहेत आणि ते कोणापासून कोणापर्यंत जातात. ठीक आहे. ते लेक्चर एकदा पहा आणि परत हे पहा की जीन्स जे आहेत ते पॅरेंट्स पासून ऑफस्प्रिंग पर्यंत ट्रान्सफर होण्याचं काम करतात. म्हणजे आपल्या ज्या असण्याच्या ज्या गोष्टी आहेत, ठीक आहे, जो साम्यपणा आहे तो पॅरेंट्स पासून ऑफस्प्रिंग पर्यंत नेण्याचं काम जीन्स हे करतात. आणि सडन चेंजेस इन दो जीन्स कॉल्ड ॲज म्युटेशन. म्हणजे जो जीन आपला जो ट्रान्सफर होणार आहे त्याच्यामध्ये अगोदर तो काय होता, नीट ठीकठाकसा होता, जो पॅरेंट्सकडून येणार होता, जो जशाचा तसा पॅरेंट्सकडून आपल्या मुलं बाळांकडे येणार होता. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये काही कारणास्तव सडन चेंजेस झाले आणि ते चेंजेस होणं त्यालाच आपण म्युटेशन असं म्हणतो. ते काय बाबा स्पॉन्टेनियस चेंजेस होतात, ते आपल्याला माहित नव्हतं की ते चेंजेस होणार. जनरली ते चेंजेस होत नाहीत, परंतु एखादी रेअर केस असते ज्याच्यामध्ये ते चेंजेस होतात आणि त्यालाच आपण म्युटेशन असं म्हणतो. त्याचं एक्झाम्पल काय हो, म्युटेशन काय करू शकतं, जेनेटिक डिसऑर्डर कॉज करू शकतं. ठीक आहे. लाईक सिकल सेल ॲनिमिया.
सिकल सेल ॲनिमियाचा ही कन्सेप्ट खूप मोठं आहे, पण हे एक्झाम्पल लक्षात ठेवा की म्युटेशन जेनेटिक डिसऑर्डरही कॉज करू शकतात. त्याचं नाव आहे सिकल सेल ॲनिमिया. आणि तोच जो सिकल सेल ॲनिमिया आहे तो प्रूफ आहे डार्विनची थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन या गोष्टीचा. ठीक आहे, डार्विनने जी थेरी दिली नॅचरल सिलेक्शनची, त्याचा प्रूफ म्हणूनही सिकल सेल ॲनिमिया या डिसऑर्डरला कन्सिडर केलं जातं, पाहिलं जातं. ठीक आहे, हे सगळं आजच्या लेक्चर पुरतं होतं. आता आपण याबद्दलचे काही क्वेश्चन पाहूत आणि त्या क्वेश्चनचं तुम्हाला जर सही आन्सर येत असेल, ठीक आहे, जसे की हे झाल्यानंतर आपलं लेक्चर झाल्यानंतर आपण प्रत्येक लेक्चरच्या पाठीमागे MCQ टाईपचे क्वेश्चन ठेवत असतो, जेणेकरून तुम्हाला त्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि तुमची गाडी ही राईट ट्रॅकवर आहे हेही तुम्हाला कळालं पाहिजे. ठीक आहे, तर आपण ते क्वेश्चन पाहूया आणि त्या क्वेश्चनचं तुम्ही आन्सर देणं गरजेचं आहे. त्याचे आन्सर्स मी नेक्स्ट लेक्चरमध्ये देणार, त्या पहिले नेक्स्ट देणार तुम्ही क्वेश्चन सोडून घेऊ. आपण जो कन्सेप्ट शिकला त्या कन्सेप्टविषयी हे जे क्वेश्चन्स आहेत ते काही क्वेश्चन्स तुम्ही आता हे नोट डाऊन करा आणि याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याचे आन्सर जर येत नसतील तर मला विचारा, नसेल याचे आन्सर कमेंटमध्ये सांगा, नसेल तर याचा आन्सर आपण नेक्स्ट लेक्चरच्या सुरुवातीला देऊन टाकूया. ठीक आहे.